मध्य नागपूरमध्ये खूप टफ फाईट दिसत आहे. आपल्याला काय वाटते, मुस्लिम वोटर्स, हिंदू वोटर्स यामधलं ध्रुवीकरण होणार आणि भाजपा तिथनं तिकीट काढणार का? 100% काढणार. मला सांगा, प्रवीणजी सारखं जितकं नेतृत्व, आता मला सांगा, जितकं तळागाळातलं नेतृत्व कुणच नाही. आज कुठल्याही मुलाला तुम्ही विचारा, संपूर्ण नागपूरच्या विचारा किंवा युवा मोर्चावाल्यांना विचारा, दक्षिण पश्चिम असो की मध्य असो, पूर्ण संबंधपूर्ण तुम्ही नागपूर पकडा, जितकं प्रवीण भाऊंचं काम आहे तितकं कुठल्याच नेत्याचं काम आहे. ग्राउंड रियालिटीवर आहे. आता मी स्वतः त्यांच्याकडे गेलो आहे. 2 व्हीलरनं ते फिरतात, लोकांपर्यंत जातात, प्रत्येक लोकांना भेटतात, प्रत्येक लोकांचं त्यांना नाव माहीत आहे. आणि त्या माणसानं कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही. जातपात धर्म तो माणूस कधी पाळत नाही. मी स्वतः त्यांचं ते उदाहरण मी तुम्हाला सांगतो. जिथले जे मुद्दे आहे, जर मुस्लिम बांधवांसाठी त्यांनी ई लायब्ररी दिली. आजपर्यंत काँग्रेसच्या काळात 60 वर्षात कोणी ई लायब्ररी दिली? मला तुम्ही सांगा बरं. आजपर्यंत इतक्या वर्ष तिथल्या अनीस अहमद पासून कितीतरी मंत्री राहिलेले आहे, एक तरी ई लायब्ररी दिली का? आणि विकासाच्या बाबतीत तुम्ही पाहिलं असं, प्रवीणजीने हलबा समाजासाठी जितके मुद्दे मांडलेले आहे, पूर्ण विधान परिषदपदी पण ते आमदार होते. विधान परिषद पूर्ण त्यांनी जो मार्गी लावून ठेवला विधान परिषदमध्ये हलबा समाजासाठी, त्यांना जास्तीत जास्त काय करता येईल, त्यांच्या नॉन क्रिमिनलसाठी काय करता येईल, त्यांच्या समाजासाठी काय करता येईल, त्यांच्यासाठी मंडळ पण त्यांनी स्थापन केलेलं. आणि जातीपातीत त्या माणूस कधीच करत नाही. मी पाहिलं असलेलं तर त्यांचं कसं आहे की त्या भागामध्ये असलेला परिचय, आणि मी सांगतो ह्यावेळेस चांगले ते मताधिक्याने तिथून ते निवडून येतील. आपल्याला तिथल्या नागरिकांचं, म्हणजे खासकर हलबा समाज, त्यांचं म्हणणं आहे की भाजपाला किंवा काँग्रेसला दोघांनाही हलबा समाजाचा व्यक्ती किंवा निवडणुकीसाठी मिळालं नाही का? नाही, तुम्हाला सांगतो, हलबा समाजाचं असं मत आहे. तर आपले कुंभारे साहेब जे आहे स्थानिक आमदार, त्यांनीच सुचवलं की पक्षाने जर तिकीट जर द्यायचं असेल तर तुम्ही प्रवीण भाऊ दटकेंना तिकीट द्या. तर प्रवीण भाऊ दटके त्यांनीच सुचवलेलं एक नाव आहे. आणि हलबा समाजाचा मला सांगा, आजपर्यंत विधान परिषदमध्ये प्रवीणजींनी, जेव्हा तुम्हाला माहिती विधान परिषदचे आमदार होते, त्यांनीच तो मुद्दा धरलाय ना. तर आज पूर्ण त्यांनी हलबा समाजाचं पूर्ण पाठबळ आमच्या प्रवीणजीच्या मागे.